जत्रा असते। आमचं गाव तसं मूळचं हे कान्होबाची वाडी आणि तिथे जत्रेसाठी दरवर्षी आम्ही जात असतो। तेव्हा जात असतानाचा हा क्षण, जाताना वाटेवरती डोंगराळ भाग असल्यामुळे प्रचंड पवनचक्के आढळतात आणि जेव्हा आपण कान्होबाच्या मंदिराच्या तिथे पोहोचतो त्यावेळेस बघा कान्होबाची वाडी ही पाथर्डी तालुक्यामध्ये असलेली अहिल्यानगर जिल्ह्यातली आहे। छोटंसंच मंदिर आहे पण खूपच सुंदर आणि प्रसन्न तिथे वाटतं आणि खूप जण असं म्हणतात की ते नवसाला पावतं असं खूप जण म्हणतात। अल्पवेद लोकांचे हे कान्होबाच्या वाडीमध्ये कान्होबा म्हणजे कानिफनाथ यांची पूजा केली जाते। मढी क्षेत्रामध्ये असलेले कानिफनाथ यांचंच हे एक छोटंसं मंदिर इथे आहे। असे श्रद्धा ज्याच्या उरी त्याचे दिसे हा कानिफा मुरारी असं कानिफ महाराजांबद्दल बोललं जातं। कानिफ महाराजांचा जो पीर आहे त्याला फुलांची चादर ही वाहिली जाते। अतिशय सुंदर असं फुलांचं डेकोरेशन इथे केलेलं होतं। आमच्या परिवारातील सर्वच मंडळी याच्यासाठी जमलेले होते। मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये पुरुष माणसांना प्रवेश असतो आणि तिथे चादर वाहताना बघा आमच्या परिवारातील सर्वच पुरुष मंडळी दिसत आहेत। माझे सासरे चुलत सासरे दोन्ही दीर आणि माझे पती मुलगा ही सर्वजण यासाठी चादर अर्पण करताना दिसत आहेत। मंदिरामधलं त्या दिवशीचं यात्रेचं वातावरण खरंच अतिशय विलोभनीय असतं। मूर्ती देखील खूप प्रसन्न वाटते आणि पाहता क्षणी डोळ्यामध्ये भावणारं असं हे विलोभनीय दृश्य आहे असं मी म्हणेल। मन प्रसन्न होतं हे पाहून। पूर्णच मंदिराच्या गाभाऱ्याला फुलांची आरस केलेली होती। सगळे फुलं जे होते ते फ्रेश फुलं वापरलेली होते, त्यामुळेच त्यांचा सुवास देखील दरवळत होता। इतक्या चादरी अर्पण झाल्या की ज्याची गणनाच नाही, इतक्या चादरी तिथे देवाला अर्पण करण्यात आल्या। फुलांच्या चादरीला विशेष मान तिथे आहे। देवाला चांदीचा मुकुट आणि चांदीचंच झुंबर अर्पण केलेलं आहे। सानवी देखील खूप खुश होती, ती पण एन्जॉय करत होती हे सगळं। तिथे एक विशेष प्रसाद देखील असतो, जसं की लापशी सार भात। हा प्रसाद जो असतो पंक्तीचा तो दिला जातो, तर त्या प्रसादाचाही आस्वाद आम्ही घेतला। खूप छान असं त्यांनी डेकोरेशन तर होतंच आणि वातावरणही खूप छान होतं। ह्या देवाला मलिदाचा प्रसाद अर्पण केला जातो। हा जो फोटोमध्ये दिसतो तो आहे आमचा तिथला जुना वाडा, ज्याची की पूर्णतः आता पडझड झालेली आहे आणि राहायला तिथं आम्ही कोणीच नसल्यामुळे वाड्याचे फक्त अवशेष तिथे आपल्याला बघायला मिळतात। आणि ह्यानंतर जो मलिदाचा प्रसाद असतो तो तूप घालून केलेल्या चपात्या आणि गुळाचा असतो, त्याच्यामध्ये मीठ घातलं जात नाही। हाताने ढोल ताशे वाजवले जातात। रोषणाई जी असते ती खरंच देदीप्यमान असते आणि कावडींचं पाणी हे देवाला घातलं जातं आणि खूप अतिशय सुंदर असं देवाच्या पालखीची पूजा देखील केली जाते। देवाची पालखी मिरवणूक असते आणि कावडींच्या पाण्याची देखील पूजा केली जाते। शेवटच्या दृश्यामध्ये आपल्याला कावडीचं पाणी देखील दिसेल।
फॉर वॉचिंग. बाय.